कारण तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होतास. माझ्यासाठी असं कधीच कोणी केलं नव्हतं. आणि सध्याच्या परिस्थितीत मला अशाच एका माणसाची गरज होती. ओके सर. ऑफिसमधल्या एकाही माणसावर माझा विश्वास नाही. हे लोक कधीही माझ्या विरुद्ध काहीही करू शकतात. भीती नाहीये मला त्याची, पण मला त्यांचा प्रत्येक डाव हाणून पाडायचा. वेगळीच मजा आहे. सर एक विचारू? म्हणजे तुम्ही पर्टिक्युलरली वासू आणि मीरा बद्दल बोलतात ना? हेच कारण. मला नक्की काय बोलायचं आहे तुला बरोबर कळ. इथे दुसऱ्यांना अजिबात डोकं नाही, जेवढं तुला. तर मुद्दा हा आहे की इथे केबिन मध्ये बसून मला सतत बाहेर लक्ष नाही ठेवताय. बाहेर कोणाचं काय चाललंय, कोण काय बोलतंय याचा मला अंदाज नाही. त्यामुळे तुला त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. त्यांचं काय चाललंय, कोण काय बोलतंय, त्यांच्या प्लॅनिंगची सगळी माहिती तुला माझ्यापर्यंत पोहोचवायची. ठीक आहे सर. सगळ्यात महत्वाचं, तुझ्या परमिशन शिवाय कोणीही माझ्या केबिन मध्ये येता कामा नये. त्यांना कुठेही जायचं असेल तर आधी त्यांनी तुझी परमिशन घ्यायला. आणि या सगळ्यासाठी तुला माझी फुल परमिशन. हो सर. शक्य होईल तितकी तुझी आणि इनडायरेक्टली माझी दहशत त्यांच्यात पसरायला हवी. सर तुम्ही फक्त सांगा. दहशत पसरवण्यात ना आपला हातखंड आहे. कट. मी इथे माझ्या केबिन मध्ये असेल, पण माझी भीती सतत बाहेर असायला हवी. माझं नाव घेताच सगळे बाहेर घाबरायला हवे. करशील ना माझ्यासाठी? सर तुमचा हुकूम काळ्या दगडावरची रेष. सर तुमचा शब्द अंगार, बाकी सगळे थंडगार, एकदम भंगार. कट. आवडलंय मला. माझा प्रत्येक शब्द त्यांच्यासाठी अंगार ठरायला हवा. हो सर, ठरेल. आत्ता बाहेर जातो आणि सगळ्यांना थंडगार करतो. गुड. हे केंकरे आणि अष्टपुत्री इतके का घाबरतात ऑफिसमध्ये? त्यांचा संसार चालतोय नोकरीवर. हा, आणि तो आदित्य त्यांना सतत काढून टाकण्याच्या धमक्या देत असेल. तर आहेच, आता काय बोलणार. चला काय तर. राजेश, कसा होता आजचा पहिला दिवस? माने सांगितलं असेल ना सगळं. काय रे? हा, छान, मस्त, सुंदर. असंच मन लावून काम करत जा. हो. चल येते मी. हो. ती मा कोणाला काय सांगेल ना, काही नेम नाही यायचा. चाळ आहे ही. एकाला सांगितलं की सगळ्यांना कळतं. राजू दादा, कसा गेला तुझा आजचा पहिला दिवस? छान, सुंदर, मस्त, अगदी तुझ्यासारखा. मग चॉकलेट? चॉकलेट कशाबद्दल? तुला छान गेला ना दिवस म्हणून. हा, पाहिलं? आई साखर मागते, मुलगी चॉकलेट मागते. वाण नाही पण गुण मात्र लागला. असं काय बोलतोस? तुला चॉकलेट हवंय ना? हे तुझ्यासाठी चॉकलेट. ओके, थँक्यू. काय पूर्वी माच. चल चल. काय राजेश शेठ, कसा गेला ऑफिसचा पहिला दिवस? अरे अरे, काय शोधतोय? काही नाही, दमलोय ना खूप.
बसायला जागा शोधत होतो. अच्छा ठीक आहे. मला वाटलं हा, तुमच्या डोक्यात काही घालायला शोधतोय. नाही, असं कसं करेन मी. काळजी नका करू तुम्ही. हा तर काय म्हणत होता तुम्ही. नाही, मला काय म्हणायचंय, कसा गेला आजचा ऑफिसचा पहिला दिवस. ऑफिसचा पहिला दिवस उद्या पेपरमध्ये छापून येईल. तेव्हा वाचा. चांगला गेला, खूप चांगला गेला त्याचा दिवस. राजेश 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 थांब. किती तो राग. ते काका घाबरले तुला. काका काका कसला अवचट म्हातारा आहे मेला. तर त्यांना काय माहित, तुला ऑलरेडी कितीतरी लोकांनी हा प्रश्न विचारलाय. ते सहज विचारलं. नाही विचारलं नाही विचारलं हा प्रश्नच नाहीये. मुळात ही माँ का बीबीसी न्यूज बनते. उद्या तिने आदित्यला फोन करून सांगितलं नाही म्हणजे मिळवलं. ए हॅलो आदित्य, माझा मुलगा ना तुझ्याच कंपनीत तुलाच गणवायला कामाला लागलाय. राजेश प्लीज, असं काहीही होणार नाहीये, तुलाही माहितीये. आता तू जरा शांत हो बघू आणि चिडचिड न करता घरी चल. संगीताताई आणि गीता वाट बघत असतात. प्लीज. ठीक आहे चल. गीता पाणी आण ग, राजेश आला कामावून. हो आले. कसा होता पहिला दिवस. मग काय चाललंय तुझं. का करतेस तू सगळे. काय केलं मी. तू ना नेहमी असं करते. तुला सगळ्या गोष्टींची सतत घाई लागलेली असते. अरे पण मी आता काय केलं. मला जॉब लागलाय म्हणून तू सतत सगळ्या ताईत का सांगत फिरतेस. मला हे तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही. हा, हे सगळं मी जे करतोय ना हे थोड्या वेळापुरतं आहे आणि मीराताईला मदत व्हावी म्हणून हे सगळं चाललंय. तू का सगळ्या ताईत सांगत सुटली आहेस. राजेश एक मिनिट प्लीज प्लीज, जरा शांत होतो. त्यांनी काही मुद्दाम केलेलं नाही. अरे त्यांना कौतुक वाटतं तुझं म्हणून बोलल्या ना त्या. अगं मीराताई, यात कसलं आलंय कौतुक. आणि ज्या ज्या लोकांनी आज मला विचारलं ना कसा गेला तुझा पहिला दिवस, कसा गेला पहिला दिवस, तर ते काही माझं कौतुक म्हणून विचारत नव्हते. तर त्यांच्या डोळ्यातनं सरळ दिसत होतं की बघा बघा कसा हरला हा ऍक्टिंग मध्ये आणि आता कसा गपचूप जॉब करतोय म्हणून. अरे नाही, असं काही नसेल. नाही असंच आहे असंच आहे. मी ना व्यवस्थित ओळखतोय या सगळ्या चाळीतल्या लोकांना आणि मी हे सगळं करतोय ना याची कारण या सगळ्या लोकांना माहित नाहीये, पण हिला तर माहिती आहेत ना. मग तू का करतेस हे सगळं. अरे मला काय माहिती की असं केल्याने तुला वाईट वाटेल म्हणून. नाही, प्रश्न मला काय वाटेल काय नाही वाटणार याचा नाहीच आहे. तर तू हे सगळ्यांना सांगत सुटली आहेस ना. यांच्यापैकी जर बाहेर कोणी बोललं आणि असं करत करत ते आदित्यपर्यंत पोहोचलं तर मग आपला प्लॅन ना सगळा मातीत जाईल. माझं चुकलं. मी भावनेच्या भरात वाहत गेले. तेच हे सगळं भावनेच्या भरात ना तू सगळा खेळ बिघडवतेस. मी एक काहीतरी चांगलं करायला जातो आणि तू तिसरंच काहीतरी करतेस आणि सगळं माझं काम थांबवतेस. राजेश प्लीज जरा शांत हो. हे बघ, त्यांनी हा काही विचार केलाच नव्हता. अरे त्यांना काही कळलंच नसेल यातलं. मग करायचं ना. एखादी गोष्ट करताना विचार करायचा. मला वाटलं त्यांना कौतुक वाटेल तुझं. नाही मला नकोय. कोणाला माझं कौतुक वाटतंय ना हे मला नकोच आहे. पण जे काम हाती घेतलंय ना ते प्लीज व्यवस्थित करू द्या म्हणजे झालं. राजेश ऐक. राजेश राजेश थोडा वेळ जाऊ द्या. मला असं वाटतं तो परत आला की बोलू आपण त्याच्याशी नीट. हॅलो हाय मधुरा, वासू बोलतो. वासू. वासू हा कोणाचा नंबर आहे.
अगं नाही, माझाच आहे. मुद्दाम तुला अननोन नंबरवरनं केलाय फोन. काय माझ्या फोनवरनं फोन आला आणि कोणी आजूबाजूला असेल बघितलं तर प्रॉब्लेम नको ना म्हणून. बोल ना. बरं आहे का कोणी आजूबाजूला, म्हणजे आदित्य, उत्तरा किंवा? नाही, कोणी नाहीये. मी माझ्या रूम मध्ये. वासू एक सेकंड थांब ना प्लीज. हॅलो, काय ग, काय झालं? नाही काय नाही. अरे दार लॉक केला. काय जरा अलर्ट राहिलेलं बरं ना. ओ हां, दॅट्स बेटर. अगं आज राजेशने ऑफिस जॉईन केलं. हा कळलं, मलाही कळलं. कळलंय का तुला ते? चांगलं काम करतोय ना तो खूप. परत चांगलं काम करतोय की चांगलं काम करायची ऍक्टिंग करतोय? तेच ते. पण काय, आपला हेतू साध्य झाल्याशी मतलब नाही का? आता कुठल्या विषयावर बोलावं? डायरेक्ट सांगूया का की मी मिस करतोय तुला? वासू, हा बोल ना. काय कुठे गायब झाला होतास? नाही अगं, गायब कुठे आहे, इथेच आहे मी. मग काही बोलत का नव्हतास? बोलत नव्हतो कारण काही सुचत नव्हतं. काय? नाही काही नाही म्हणजे. तू बाकी कशी आहेस तू? मी बरी आहे. आणि तू तू कसा आहेस? मी मस्त आहे आता. आणि तिकडे कसं आहे, सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे उत्तराने पुन्हा काही उचापती केल्या नाहीत ना? नाही, अजून तरी काही केलं नाहीये. पण फार दिवस ती काही शांत बसणार नाही. लगेच काहीतरी करेल ती. हा तोच. पण तू जरा जपून राहा. काय, इकडे आम्ही सगळे आहोत एकाला एक, पण इकडे तू एकटीच आहेस ना, म्हणून आपली काय काळजी वाटते. वासू, तू काय बोललास ऐकू नाही आलं मला. नाही काही नाही अगं. तू जस्ट काळजी घे स्वतःची, असं सांगतोय मी तुला. हो, मी माझी काळजी घेऊच शकते. तू नको काळजी करू हा त्याची. हा म्हणजे तेवढी स्ट्रॉंग आहेसच तू. बाकी आदित्य काही त्रास देत नाहीये ना? नाही, आदित्य काहीच त्रास देत नाही. पण त्याचे मूड स्विंग्स होत राहतात. कधी काय करेल ना कळतच नाही. पण ठीक आहे, कळेल, हळूहळू कळेल. बरं, तुला कधीही काहीही वाटलं ना, मला लगेच फोन करा या नंबरवर, अगदी मध्यरात्री सुद्धा. मला काही जरी लागलं ना तरी मी तुला फोन करेन. हा अगं, राजेश आणि मीराबाईंनी बोलत होत्या मगाशी की बरेच दिवस झाले आपण भेटलो नाहीये ना, मधुराला भेटायला पाहिजे. हो, पण अरे ताईला तर मी परवाच भेटले. आणि काय आहे, राजेश आणि मी आमचं सतत बोलणं सुरूच असतं. फक्त आपण दोघंच बरेच दिवस झाले ना भेटलो नाही. हो हो, तेच आपण. हो, पण तुला आठवण येत असेल ना आमच्या सगळ्यांची? हा, येते ना. मला खूप आठवण येते सगळ्यांची. कधी कधी असं वाटतं की निघून यावं सगळ्यांकडे. पण मग आपण इथे का आलोय याची आठवण येते आणि मग थांबते इथेच.
नाही, डोंट वरी, येशील लवकरच, येशील आमच्या सगळ्यांच्या सोबत. तसंही आता आदित्यचे दिवस परत चालले. ह्याच दिवसाची तर मीही वाट बघते. चल आता फोन ठेवते, नाहीतर आमचं काय नाईट वॉचमॅन कधी टपकेल. नाईट वॉचमन? अरे उत्तरा. अच्छा, हा, ठीक आहे ठीक आहे. चल ठेवतो. या मधुरा, बोल वासू. काळजी घे. मीराताई जरा थांबा, नका जाऊ तुम्ही. असं काय करतेस? रडतायत त्या. हो पण ती आता कोणाचं काहीही ऐकणार नाहीये. आपण किती समजवण्याचा प्रयत्न केला ना तरी तिला काही कळणार नाही. अशी उगाचच रडत बसेल आणि डोळ्यातून एक अश्रूही पडणार नाही. असं काय करतेस? त्या अशाच उभ्या राहणार आहेत का? जेवायची वेळ झाली, त्यांना निदान सांगूया, आपण जेवून तरी घेऊया. ताई, ती नाही ऐकणार, मला माहितीये. मी एकदा त्यांना सांगून बघते ना, प्लीज एकदा. तुम्ही तरी कुठे ऐकणार आहात माझं? बघा, ताई, ताई शांत व्हा ना आता. चला जेवून घ्या बघू. काय करताय ताई? जेवणावर नाराज व्हायचं असतं का? चला ना. मला भूक नाहीये, तुम्ही जेवून घ्या. बघा राजेश येईल, तुम्ही जेवून घ्या बघू. चला. माझ्यामुळेच गेला ना तो. पाणी पण नाही प्याला तो, बघ ग्लास. तो आला की मी जेवेन. ताई, ताई. ताई काय ना, राजेशच्या पोटात घास गेल्याशिवाय हिच्या गळ्याखाली घास उतरणार नाहीये. तो मुलगा पण ना डोक्यात राग घालून कुठे निघून गेलाय काही माहिती नाहीये आपल्याला. तर कुठे शोधायचं त्याला? गीता, मी राजेशला शोधून आणते. हा, तुम्हाला काय माहित राजेश कुठे गेला आणि तुम्ही कुठे आता शोधायला जाताय? काही काळजी करू नकोस. अगं मधुरा पण चिडायची ना, तेव्हा अशीच रुसून कुठेतरी बसायची आणि मी तिला शोधून आणायचे. मी लगेच जाऊन त्याला घेऊन येते. हा ताई, राजेश कसा आहे हा तुम्हाला माहिती आहे ना? तो रात्री परत येईल की नाही हे तुम्हालाही माहित नाही आणि मलाही माहित नाही. येणार अगं, तो नक्की येणार. बघ, तो आधीच त्याच्या आईला इतकं काय काय बोललाय, त्यालाही वाईट वाटत असणारच. तो नक्की येईल, तू नको काळजी करूस. हे बघ, तू तोपर्यंत जेवणाची तयारी कर ना, मी लगेच त्याला घेऊन येते. हा, आले आले आले. दोन टोकाच्या दोन ताया भेटल्यात मला. हॅलो. हॅलो. किती छान आहे का तुझी बावली. नाव काय हिचं? संगीता. संगीता का? कारण की आई म्हणते आमच्या ताई त्यांना संगीता काकू आहे ना खूप स्ट्रॉंग आहेत. मलाही माझ्या भाऊलीला आहे ना स्ट्रॉंग बनवायचंय. अरे वा. मग तुझ्या बावलीशी माझी ओळख करून दे ना. माझ्या भाऊलीला सगळं माहितीये की तुझं नाव मीराताई येते. हाय. अच्छा, म्हणजे तुझ्या बावलीला सगळं माहितीये? हो. बरं, मग तुझ्या बावलीला म्हणावं की मीराताईला सांग ना की राजेश दादा कुठे गेलाय. राजेश दादा ना, तो आहे ना ताईच्या पाठीमागेच जाऊन बसलेला असतो. कधीतरी मला पण नेतो आणि ना छान छान गोष्टी सांगतो.
आज त्याने मला नेलंच नाही. मी म्हणली त्याला, पण त्याने मला नेलंच नाही. अच्छा, थांब, आत्ताच राजेश दादाला भेटते आणि त्याला ओरडते. तो तुलाच घेऊन नाही गेला ना, म्हणून त्याच्याकडून तुझ्यासाठी हे चॉकलेट. बाय.